लालबाग विक्रांत जाधव यांचे आभारी आहोत. आम्ही आभारी आहोत आमदार अजय चौधरी साहेब यांचे. आभारी आहोत खासदार अरविंद सावंत साहेब यांचे. जवळ मॅचच्या दिशेने महत्त्वाच्या मॅचला सुरुवात होते. अनिल कोकिळ साहेबांचे देखील आम्ही आभारी आहोत. आभारी असणार आहोत अमिजी सुरेश टाके यांचे देखील या स्पर्धेच्या माध्यमातून यांचं स्वागत देखील होणार आहे. बाळाशेठ खोपडे यांचे देखील आभारी आहोत. बाळासाहेब कांबळे अध्यक्ष लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यांचे देखील आम्ही आभारी आहोत. दीपकजी मौर्य यांचे देखील आम्ही आभारी आहोत या लालबाग प्रीमियर लीगच्या माध्यमातून. आभारी आहोत महेशजी पावसकर साहेब यांचे सुद्धा. शिवानंद शेट्टी यांचे देखील आम्ही या लालबाग प्रीमियर लीगच्या माध्यमातून आभारी आहोत. राजेश मोरे साहेबांचे देखील आम्ही आभारी आहोत. लालबाग प्रीमियर लीगला सहकार्य या सगळ्यांचं लाभतं. निशिकांत शिंदे साहेब देखील दरवर्षी या स्पर्धेसाठी या ठिकाणी येत असतात. तर जाऊयात आता मॅचच्या दिशेने, ज्या ठिकाणी एक महत्त्वाची मॅच आपल्या भेटीला येते. ट्रॉफी फायटर राजेंद्र शेठ लांजवळ यांच्या मालकीचा संघ असणार आहे आणि दुसऱ्या बाजूला गेम स्विंगर्स प्रवीण दुबे अँड कंपनी. एका बाजूला यज्ञेश तुळसकर, एका बाजूला विक्रांत जाधव. तर गोलंदाजीसाठी विनायक ठाकूर. मॅचला सुरुवात होते. निशांत आंबरे आणि यज्ञेश तुळसकर ही जोडी मैदानात. मॅचला सुरुवात होते. दोन्ही टीमसाठी टाळ्या होऊन जाऊ द्या. एक महत्त्वाचा सामना. पहिला बॉल संयमाने फक्त ढकलण्याचा प्रयत्न राहिला. टप्पा अचूक होता, त्यामुळे निशांत थोडेसे डबल माइंड झाले स्ट्रोक खेळतानाच. आणि सुरुवात जर पाहिली तर निर्धाव चेंडूने इकडे होते. दोन्ही टीम जर पाहिलं तर जबरदस्त आहेत आणि प्रत्येक टीम बॅलन्सच बनली आहे. त्याचं कारण आहे ऑक्शन बेस स्पर्धा होताना पाहायला मिळते आणि प्रत्येक संघ मालकाने आपल्या विचारपूर्वक खेळाडू सुद्धा निवडलेत. यावेळेला स्ट्रोक जर पाहिलं तर कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. एक धाव तिकडे मिळेल. एका धावेने धावसंख्येला सुरुवात झाली आहे. 6 षटकांची ही लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे. आजच्या दिवसातील तिसरा सामना आपल्याला पाहायला मिळेल आणि जेवढ्या होतील तेवढ्या मॅचेस आजच करण्याचा आपला प्रयत्न असणार आहे, जेणेकरून उद्या संध्याकाळच्या सत्रात योग्य वेळेला आपल्याला फायनल देखील सुरू करायची आहे. उद्या लेजेंडचा सामना सुद्धा होणार आहे. यावेळेला बॅकफुटला गेले, कव्हरचं क्षेत्र निवडलं. एक धाव मात्र तिकडे पूर्ण केलेले गेले. क्रिकेट हा तंत्राचा खेळ आहे. क्रिकेट हा फुटवर्कचा खेळ आहे. क्रिकेट हा टायमिंगचा खेळ आहे आणि या सगळ्यांचा एक योग्य वेळेला मेळ देखील बसणं गरजेचं आहे. आणि जेव्हा या क्रिकेटच्या खेळामध्ये या सगळ्या बाबी पाहायला मिळतात, एक वेगळी मजा येते क्रिकेटचा खेळ पाहण्यासाठी. यावेळेला फ्लिक केलाय. बॉल पुलाच्या दिशेने मारलाय. निशांत आंबरे यांच्या बॅटमधून 2 धाब्यांचा फटका. नाव निशांत आहे परंतु हा शांत नाहीये, नेहमी बिझी असतो. धावफलक जर पाहिलं तर 2 ने पुढे जातोय. 4 धावा धावफलकावर. पहिली ओव्हर सुरू आहे. मोठ्या प्रमाणावर उत्कंठा या स्पर्धेची. लहानांपासून मोठ्यांपर्यंत उत्कंठा लागली या स्पर्धेची. फुलटॉस. जबरदस्त फटका येतोय. चुकीला माफी नाहीये. बॉल पुलावर जातोय. GW खामकर मसाले चौकार. कित्येक वर्षाची परंपरा असणारे GW खामकर मसाले आणि गृहिणींची पहिली पसंती म्हणजे मसाले घ्यायचे तर तुम्हाला म्हणजे अख्खी मुंबई काय, ठाणे जिल्हा, पालघर जिल्हा, रायगड जिल्हा सगळे मात्र लालबागला येतात. या वेळेला फटका जरूर फसला होता परंतु स्लिप उपलब्ध नव्हती. एक धाव तिकडे मिळणार आहे. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली या ठिकाणी पहिल्या षटकामध्ये आणि पहिलं षटक ज्या संपतंय या ठिकाणी विनायक ठाकूर यांचा आणि धावसंख्या झाली ती 9 धावा. बिनबाद 9 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहे. टीम ट्रॉफी फायटर राजेंद्र शेठ लांजवळ. प्रमुख आधारस्तंभ राजेंद्र शेठ लांजवळ. त्याचबरोबर जर पाहिलं तर सुधीर भाऊ साळवी यांचं प्रमुख आधारस्तंभ म्हणून या स्पर्धेकडे आपण पाहतोय. अख्खा लालबाग पाहतोय, लालबाग खेळतोय. लालबाग क्रिकेटमध्ये दंग झालाय. त्याचं कारण आहे लालबाग प्रीमियर लीग 5व्या पर्वात आपल्या भेटीला आली आहे. गोलंदाजीमध्ये बदल केला जातोय आणि येत आहेत गोलंदाजीसाठी
ओमकार साळसकर योग्य वेळेला कामगिरी उंचावणाऱ्या खेळाडूंपैकी ओमकार साळसकर देखील एक आहेत आणि तेच ओमकार आपल्याला आता गोलंदाजीसाठी पाहायला मिळतील. यज्ञेश तुळसकर इन ऍक्शन मध्ये आता पाहायला मिळतील. आपल्याला टीमचे कॅप्टन आहेत यावर्षी. पहिलाच बॉल लोअर फुलटॉस, त्याला मात्र पुलावर मारण्याचा प्रयत्न. 2 धावांसाठी जाताना पाहायला मिळेल हा फटका. धावसंख्या 2 ने पुढे गेली 11 वर. मजा येईल या मॅच मध्ये देखील, कारण दोन्ही बाजूला जर पाहिलं तर चांगले खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. प्रत्येक खेळाडूचा कस लागतो ज्यावेळेला प्रीमियर लीग येते. विविध खेळाडूंना एकत्रित घेऊन खेळायचं असतं. टप्प्याचा बॉल पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. हो, कॅच घेतलीये की कॅच चिपकलीये? आता प्रत्येकाची कॅच घ्यायची काहीतरी एक वेगळी शैली असते आणि ही एक वेगळी शैली होती. कॅच झाली हे महत्वाचं आहे. फनी कॅचेस मध्ये ही कॅच सुद्धा नोंद व्हायला हरकत नाहीये. हो हो हो, कॅचला महत्व आहे. काही हाताने कॅच पकडतात, यांनी पायाने कॅच पकडली आहे. अनिकेत कोलते त्या ठिकाणी होते आणि त्यांनी खूप चांगली आगळी वेगळी कॅच घेतली असं म्हणावं लागेल. विकेट आली आहे महत्वाची. कॅप्टन यज्ञेश तुळसकर आउट होत आहेत आणि ओमकार साळसकर यांचं गोलंदाजीला येणं इकडे किती महत्वाचं राहिलंय पहा. काय माहोल इकडे पाहायला मिळतोय. राज कंसे आलेले आहेत आता बॅटिंगसाठी. युवा टॅलेंटेड खेळाडू आहेत. यस, तिन्ही बंधू जसं कोटणकर बंधूंना आपण पाहतो त्याचप्रमाणे कंसे बंधू देखील आपल्याला खूप चांगलं क्रिकेट खेळताना पाहायला मिळतात. विविध संघात पाहायला मिळतात. पहिलाच बॉल पुल केलाय, पुलाच्या दिशेने मात्र या ठिकाणी मारलाय. ह्या मैदानाची आणखीन एक खासियत आहे, इकडे पुलचा फटका हा पुलाच्याच दिशेने मारला जातोय उजव्या हाताच्या बॅटरचा. तेरा धावा धाव फलकावर आहेत. ओमकार पुन्हा एकदा दुसरं षटक मार्गस्थ असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. यावेळेला बिगिट करण्याचा प्रयत्न. तिन्ही पंच जर पाहिलं तर प्रचंड अनुभव. अगदी सादिक राजापूरकर सर देखील जर पाहिलं तर मध्य प्रदेश, गुजरात, महाराष्ट्रातील विविध स्पर्धांमध्ये कामगिरी करतायत आणि सगळे ज्या पद्धतीने आपण बिरजे सर असतील, समीरजी असतील, हे देखील कित्येक वर्ष प्रचंड अनुभव त्यांच्याकडे. यावेळेला लोअर फुलटॉस, राज कंसे पुलाच्या दिशेने बॉल मारतायत आणि तिकडे 2 धावा मिळत आहेत. बस प्लॅनेट मराठी OTT पार्टनर पहिला वहिला मात्र जो चॅनेल आहे OTT वर जाणारा प्लॅनेट मराठी, हा देखील या स्पर्धेला काल देखील या ठिकाणी अक्षय बर्दापूरकर साहेब दरवर्षीप्रमाणे या ठिकाणी आले. काल सुबोधजी भावे आले, वैदेही परशुरामे मॅम या ठिकाणी आल्या. सगळ्यांनी शुभेच्छा दिल्या या स्पर्धेला. एक आगळी वेगळी स्पर्धा. आणखीन एक फटका त्याच दिशेने 2 धावांमध्ये परावर्तित करण्याचा प्रयत्न होतोय. धावसंख्या 2 ने पुढे गेली आहे. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी संपतोय. 17 धावा धाव फलकावर. जी एंट्री पाहिली ना, बऱ्याच जणांचे फोन आले की अरे काय एंट्री कॅप्टनची होते, कार मधून एंट्री झाली आहे कॅप्टनची. म्हटलं हे भाग्य लाभतं. लालबागकरांकडे ते भाग्य आहे की अशा प्रकारच्या मॅचेस, अशा प्रकारची स्पर्धा, अशा प्रकारचं डोळे दिपवणारं आयोजन हे जर मुंबईत कुठे होऊ शकतं तर ते लालबाग आहे, लालबाग आहे आणि लालबाग आहे. आणि म्हणूनच या लालबागची बातच वेगळी आहे. पहिला बॉल ऑप्शनच्या बाहेर टाकलाय. मास्टरमाइंड विक्रांत जाधव आलेत गोलंदाजी करण्यासाठी. पहिला चेंडू जर पाहिलं तर या ठिकाणी ऑप्शनच्या बाहेर टाकलाय. पंचाने तो स्वैर घोषित केलाय. फलंदाजीसाठी आपल्याला पाहायला मिळत आहेत आता निशांत पुन्हा एकदा. ओहो, इकडे टप्पा पडतोय. त्यानंतर जर पाहिलं तर बॉल वळला जातोय, आतमध्ये येतोय, टर्न होतोय. 3 वर्षापूर्वी याच खेळाडूने या ठिकाणी मालिकावीराची मोटरसायकल बाईक जिंकली होती. नाव विक्रांत जाधव. यावेळेला इनसाइड आउट. वा निशांत, एक सुंदर आणि तांत्रिकदृष्ट्या सक्षम असणारा फटका इकडे खेळलाय. 2 धावा मिळतील. धावसंख्या 2 ने पुढे गेली, ती म्हणजे 20 धावांवर हा धावफलक आपल्याला पाहायला मिळतोय. ओव्हर नंबर 3 या ठिकाणी सुरू झाली आहे.
बिग हिट यावेळेला स्ट्रोक खेळलाय, पाहूया किती लांब जाईल. 2 धावांसाठीचा फटका तिकडे पाहायला मिळतोय. आणि षटक क्रमांक जर पाहिलं तर विक्रांत यांच्याकडून या ठिकाणी आपण पाहतोय ते म्हणजे तिसरं. 22 धावा धावफलकावर आहे. प्रत्येक गोष्ट विचारपूर्वक केली गेली आहे या स्पर्धेची. व्हाईट बॉल. यानंतरच्या मॅचचा टॉस होईल, परंतु ही मॅच संपल्यानंतर आपण ब्रेक घेणार आहोत अर्धा तासाच्या जेवणाचा, याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. टॉस होणार आहे पण लक्षात घ्या. यावेळेला समोर उडवलाय हा बॉल. चांगला फटका येताना पाहायला मिळतोय. निशांत काही शांत राहत नाहीये. खूप चांगली कामगिरी या ठिकाणी. 2 धावांचा फटका. यानंतरच्या मॅचचा टॉस होणार आहे. टेरिफिक चॅलेंजर राम मावळे साहेबांची टीम आणि पीच स्मॅशर सुधीर भाऊ साळवी यांची टीम. या टीम दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी यायचे आहे. यावेळेला पुन्हा एकदा फटका बाजूच्या पुलाच्या दिशेने. 2 धावा. आणि तो टॉस करण्यासाठी प्रसाद लाड साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत नायगाव नगरीमधून. तर त्यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. चांगले गोलंदाज आहेत आणि आयोजक सुद्धा आहेत. 27 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. यावेळेला ऑप्टमच्या बाहेरचा बॉल. काही चेंडू आखूड टप्प्याचे टाकले आणि त्याचा इकडे थोडासा फटका बसला आणि षटक संपले तिसरं. आणि धावसंख्या जर पाहिली तर झालेली आहे ती 29 धावा. जवळपास 10ची सरासरी या ठिकाणी आली आहे. आणि हे षटक मात्र काहीसं महागडं राहिलं. पंचांचा इशारा येतो यास स्ट्रॅटेजिक टाइमआउट असणार आहे आणि पुढील 2 मिनिटे स्पोर्टिचॅक प्रस्तुत स्ट्रॅटेजिक टाइमआउट. धन्यवाद डीजे. तर जाऊयात आपण पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. दोन महत्वाच्या संघामधील सामना सुरू आहे लालबाग नगरीमध्ये. लालबागच्या छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणामध्ये रंगलेला सामना. गेम्स विंगर्स विरुद्ध ट्रॉफी फायटर. ओमकार आलेत पुढच्या षटकासाठी. 8व्या बॅटने स्ट्रोक खेळला जरूर मिड विकेटला, परंतु तिकडे एक धाव मिळेल. धावसंख्या 30 वर पोहोचते. बलाढ्य मागील मॅच जर पाहिली तर काय डोळ्याचं पारणं फेडणारा सामना होताना पाहायला मिळालाय. राज कनसे आणि निशांत तांबरे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. तर गोलंदाजीसाठी ओमकार साळसकर यांना आपण पाहतोय. अतिशय उत्कृष्ट आणि दर्जेदार आयोजन आपण पाहतोय. फुलटॉस बॉल रस्त्याच्या दिशेने मात्र या ठिकाणी पाठवण्याचा प्रयत्न होतोय आणि ज्या ठिकाणी धावा पंच कळवत आहेत. 2 धावांनी धावसंख्या पुढे जाईल. याच मैदानाने बरेचसे खेळाडू घडवले.
याच मैदानात खेळायला आल्यानंतर घरच्यांचा मार सुद्धा खाल्लेला आहे आणि याच मैदानात आयुष्यातील कितीतरी वर्ष घालवली आहेत. काही खेळाडू तर असतील घरी कमी, शाळेमध्ये कमी, ऑफिसमध्ये कमी, परंतु मैदानात जास्त असतील. अशी सुद्धा कित्येक जण असतील. असं हे मैदान, ज्या मैदानाने तुम्हा आम्हा सर्वांना एक वेगळी ओळख निर्माण करून दिलेली आहे. नवसाला पावणारा, जगप्रसिद्ध असणारा लालबागचा राजा, त्याच्या दर्शनासाठी देखील आपल्याला जायचं असेल तर याच मैदानातून मार्गक्रमण करत असताना आपल्या लाडक्या बाप्पाच्या दिशेने आपण जात असतो. हे तेच मैदान आहे. त्या ठिकाणी आज सुरू आहे लालबाग प्रीमियर लीग पर्व 5. राजकंसे समोर जर पाहिलं तर ओंकार साळसकर 32 धावा धावफलकावर आहेत. टप्प्याचा बॉल हुक केला यावेळेला आणि ओ हो काही सेंटीमीटरचा फरक राहिला 2 धावांसाठीचा, नाहीतर 4 मिळाल्या असत्या. 2च आल्यात. धावसंख्या 2 ने पुढे गेली आहे. 34. ओव्हर नंबर 4 सुरू आहे. कमीत कमी धावसंख्यामध्ये रोखण्याचा प्रयत्न मात्र या ठिकाणी गेम स्विंगरचा असणार आहे आणि जास्तीत जास्त धावा बनवण्याचा प्रयत्न ट्रॉफी फायटर्सचा असणार आहे. राजेंद्र शेठ लांजवड एका बाजूला आहेत आणि दुसऱ्या बाजूला प्रवीणजी दुबे. याही वेळेला टप्प्याचा बॉल त्याचा फायदा घेतलाय आणि पुन्हा एकदा बाजूच्या पुलाच्या दिशेने केलाय पूल. 2 धावा. धावसंख्या 2 ने पुढे गेली आहे. हे षटक मात्र धावा येताना पाहायला मिळत आहेत. राज कंसे आणि निशांत आमरे या दोघांनी आतापर्यंत जर पाहिलं तर खूप चांगली कामगिरी केली आहे. पहिली विकेट आल्यानंतर यज्ञेश बाद झाल्यानंतर डावाची सूत्र दोघांनी घेतली. निशांत आमरे खेळतात 12 चेंडूमध्ये 19 धावांवर, राज कंसे खेळतात 8 चेंडूमध्ये 13 धावांवर. पुन्हा एकदा ओंकार साळसकर. यावेळेला पुढे केलाय बॉल, फुलटॉसच होता. जाईल बाजूच्या रस्त्यावर, ज्या ठिकाणी 2 धावा मिळतील आणि धावसंख्या पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 38 धावांवर. धावा धावफलकावर. आज दत्त जयंती देखील आहे. संपूर्ण महाराष्ट्रात अतिशय चांगल्या पद्धतीने मोठ्या प्रमाणावर साजरी देखील होते आणि आजचा दिवस क्रिकेटसाठी महत्त्वाचा आहे. लालबागसाठी 4 ओव्हरचा खेळ संपतोय. 38 धावा धावफलकावर. 2 ओव्हर अजूनही बाकी आहेत. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होणार आहे याची नोंद घ्यायची आहे. यावेळेला इनसाइड आउट पुन्हा एकदा खेळले. खूप चांगला फटका 2 धावांचा येताना पाहायला मिळतोय आणि धावसंख्या 2 ने पुढे जाते 40 धावांवर. हा पहिला डाव आहे. दुसऱ्या डावात सुद्धा प्रतिहल्ले होणार आहेत, परंतु किती धावसंख्या उभारली जाईल यावर देखील सगळ्यांच्या नजरा असतील. यानंतरची मॅच टेरिफिक चॅलेंजर आणि पिच स्मॅशर. यानंतरच्या इनिंग ब्रेक मध्ये तो टॉस होणार आहे याची नोंद घ्यायची आहे. यावेळेला फटका फसला होता आणि गोशांकित क्षेत्राच्या दिशेने मात्र चेंडू टप्पा पडल्यानंतर टर्न होते पाठीमागे आणि धावसंख्या 1 ने पुढे जाते. 41 धावा धावफलकावर. ओव्हर नंबर 5 सुरू आहे. जास्तीत जास्त धावा बनवण्याचा प्रयत्न या ठिकाणी आहे. या अगोदरच्या मॅच मध्ये आपण पाहिलंय मोठ्या धावसंख्येचा देखील इकडे पाठलाग होऊ शकतो, परंतु ही जी पार्टनरशिप बनते ना ती धोकादायक ठरू शकते. यावेळेला कव्हर्सला उडवलाय बॉल. 2 धावा मात्र त्या ठिकाणी पाहायला मिळतील. धावसंख्या 2 ने पुढे जाते. 43 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. विक्रांत प्रयत्न करतात धावसंख्येला लगाम घालण्याचा. यावेळेला लोअर फुल टॉस समोरच्या दिशेने खेळतायत. आले ओंकार अतिशय जलद गतीने. 1 पेक्षा जास्त काही नाही. धावसंख्या 44 वर जाते. ओव्हर नंबर 5 सुरू आहे. विक्रांत जाधव गोलंदाजी करतायत.
धावसंख्येला रोखण्याचं काम करतायत ते प्रयत्न या ठिकाणी सुरू आहेत. या ठिकाणी मात्र जी कोंडी होती ती कोंडी फोडली आहे विक्रांत यांनी आणि महत्वाची विकेट येते. राज कंसे आउट. 15 धावा केल्या राजने. हॅलो, नवीन बॅटर मैदानाच्या दिशेने दाखल होत आहेत. हॅलो, यश आंबरे आलेले आहेत. यावेळेला वेगवान फटका समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. विक्रांतने थोडंसं कमबॅक केलं इकडे. या ओव्हरमध्ये गोलंदाजी चांगली राहिली आहे आणि धावसंख्येला थोडासा लगाम घालण्यात यशस्वी राहिले. 5 षटकांमध्ये 45 धावा धावफलकावर. एक महत्त्वपूर्ण विकेट सुद्धा विक्रांत यांनी घेतली. धावा 19 खर्ची जरूर केल्या गेल्या, म्हणजे या ओव्हरमध्ये 7 धावा खर्ची केल्या, एक विकेट महत्त्वपूर्ण आली आणि 5 ओव्हर नंतर 45 झाल्यात. एक ओव्हर अजूनही बाकी आहे. लालबाग आणि लालबागचं क्रिकेट याची चर्चा या ठिकाणी आपण पाहतोय. राज मांडवकर सुद्धा इन ऍक्शन मध्ये दुसऱ्या डावात पाहायला मिळणार आहे, त्यामुळे पाहूयात. आणि आतुरता तर अनिकेत वर्माला त्यांच्या बॅटिंगची थोडीशी जास्तच लागली आहे. गोलंदाजीसाठी येत आहेत रोहित शर्मा. हो, काय जबरदस्त स्ट्रोक खेळलाय, अतिशय वेगात. पुलावर पूल बॉल जातोय सीमारेषा पार. GW खामकर मसाले चौकार. GW खामकर मसाले, मसाल्याच्या दुनियेतील महाराष्ट्रातील अग्रगण्य नाव. यावेळेला समोरच्या दिशेने स्ट्रोक खेळलाय. कमबॅक करण्याचा प्रयत्न मात्र गोलंदाज रोहित शर्मा तिकडे करतायत. धावसंख्या 1 ने पुढे गेली आहे आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती 50 धावा धावफलकावर पूर्ण होत आहेत. राजेंद्र शेठ लांजवळ आणि कंपनी ट्रॉफी फायटर 50 धावा पूर्ण करतायत. शेवटचं षटक सुरू आहे. पाहूया रोहित शर्मा, एका बाजूला निशांत तांबरे आणि जोडीला जर पाहिलं तर त्यांच्या जोडीला आपल्याला पाहायला मिळतात यश आंबरे. आंबरे आणि आंबरे कंपनी त्यांना रोखण्यासाठी यावेळेला फटका आणखीन एक चांगला येताना पाहायला मिळतोय. हो, काही सेंटीमीटरचा फरक राहिला आणि पुन्हा एक चौकारचं रूपांतर 4 धावांमध्ये 2 धावांमध्ये होतंय. धावसंख्या 2 ने पुढे गेली आहे. 52 धावा. एका मोठ्या धावसंख्येचा आव्हान उभं ठेवण्याचा प्रयत्न या ठिकाणी राहिला आहे. LPL लालबाग प्रीमियर लीग. लोअर फुल टॉस, फटका फसलाय, बॉल हवेत आहे. विनायक ठाकूर आले तिकडे, त्यांच्याच हातात बॉल जाईल. विकेटचा पतन. खेळाडू बाद. धन्यवाद डीजे, धन्यवाद डीजे. विकेट आली आहे. हो, आणि लालबाग मार्केटचा गोविंद देखील जसा या ठिकाणावरून निघतो ना, चर्चा सर्व मुंबई ठाण्यामध्ये लालबाग मार्केटच्या गोविंदा पथकाची देखील चर्चा होताना पाहायला मिळते. प्रणित येतात बॅटिंगसाठी. प्रणित वाडकर, पुन्हा एकदा रोहित शर्मा. यावेळेला केलाय पोल, परंतु तिकडे एक धाव मिळेल. थोडंसं नियंत्रण मागील 2 ओव्हरमध्ये पाहायला मिळालं. विक्रांत यांचं एक चांगलं षटक. या षटकात देखील आतापर्यंत चांगली गोलंदाजी म्हणावी लागणार आहे. 53 धावा धावफलकावर आहेत.
यावेळेला फटका शेवटच्या बॉलवर एक मोठा फटका पाहायला मिळाला, परंतु तिकडे 2 धावा पाहायला मिळतील. ओव्हर संपल्या 6 धावा झालेल्या आहेत त्या 55 मॅच जिंकण्यासाठी पाहिजे अब तक 56 आणि या 56 धावांचा पाठलाग कसा होईल आपल्याला पाहायचंय, कारण दुसऱ्या डावात सुद्धा चांगले खेळाडू असतील. दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस करण्यासाठी यायचं आहे. टेरिफिक चॅलेंजर राम मावळे आणि कंपनी, रोहित माने आणि या ठिकाणी पीस स्मॅशर सुधीर भाऊ साळवी यांची टीम असणारा विशारद पगारे टॉससाठी या. हॅलो, टॉस केला जाईल. चला विनंती असेल रोहित माने. टॉससाठी आपल्यामध्ये उपस्थित आहेत प्रसादजी लाड साहेब आणि एक चांगले गोलंदाज आहेत, त्याचबरोबर एक क्रिकेट प्रेमी व्यक्तिमत्व सुद्धा आहे. आणि रोहित माने आणि विशारद पगारे लालबागचे 2 युवा टॅलेंट, ज्या दोन्ही युवा टॅलेंटची चर्चा अख्ख्या मुंबईत होते. असेच 2 खेळाडू या ठिकाणी एकमेकांच्या विरोधात उभे ठाकलेले आहेत आणि आमची विनंती असेल प्रसाद लाड साहेबांना आपण टॉस करायचा आहे. टॉस जिंकलाय, काय निर्णय असेल आणि पहिल्या मॅचच्या परफॉर्मन्स विषयी काय म्हणाल? पहिल्या मॅचचा परफॉर्मन्स खूप चांगलाच झाला आणि तो मॅच ती पहिली मॅच जी झाली आम्ही तिथेच हे केलेलं आहे आणि आम्ही नेक्स्ट मॅचकडे फोकस केलं आहे. त्यामुळे टॉस पण जिंकलो आणि आम्ही पहिलं फिल्डिंग करू. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय असेल. खूप साऱ्या शुभेच्छा. विशारद, पहिल्या मॅचमध्ये काय असं काय वाटतं की काय चुका पहिल्या मॅचमध्ये झाल्या आणि आता रोहित बरोबर मॅच आहे, काय प्लॅनिंग ने उतराल? म्हणजे चुकी म्हणजे मीच पहिला बॉलला आउट झालो, म्हणून मी काय आता दुसऱ्यांना दोष देणार त्यामध्ये. बॉल थोडी चुकी झाली फिल्डिंगमध्ये पण बॉलिंगमध्ये पण. तर या मॅचमध्ये त्या नक्कीच या ठिकाणी ज्या चुका होत्या त्या टाळण्याचा प्रयत्न असेल, परंतु नक्की लक्ष द्या असे 2 खेळाडू मात्र या ठिकाणी येताना पाहायला मिळतील ज्यांची चर्चा मुंबईवर आहे. विशारद पगारे विरुद्ध रोहित माने, त्याचबरोबर जर पाहिलं तर टेरिफिक चॅलेंजर विरुद्ध मॅच पीस स्मॅशरचे पाहायला मिळेल. प्रसादजी 2 शब्द शुभेच्छा देण्याची विनंती असणार आहे या स्पर्धेला. एक नामवंत खेळाडू म्हणून देखील त्यांची ओळख आहे, कारण गेल्या वर्षी मॅन ऑफ द सिरीज ठरले होते नायगाव प्रीमियर लीग मध्ये. प्रसादजी काय म्हणाल लालबाग प्रीमियर लीग विषयी? लालबाग प्रीमियर लीग नक्कीच आता IPLच्या लेवलची होत चाललेली आहे. ते जे आयोजक आहेत विक्रांत जाधव असतील, साईराज कानेकर असतील, शुभम बाप्ते असतील, सगळेच खूप चांगल्या प्रकारची मेहनत घेत आहेत. धन्यवाद प्रसादजी, आपण या ठिकाणी आलात आणि शुभेच्छा दिल्यात त्याबद्दल. जाऊयात या मॅचच्या दुसऱ्या डावाकडे. पाहत राहा लालबाग प्रीमियर लीग 5वा पर्व आणि tenniscricket.in. धन्यवाद.
दुसऱ्या डावाला आता सुरुवात होते. मैदानात बॅटिंगसाठी विक्रांत जाधव दाखल झालेले आहेत आणि त्यांच्या जोडीला राज मांडवकर. गोलंदाजीसाठी सुरुवात झाली आहे. डॉट बॉलने सुरुवात झाली आहे. मॅचला जिंकण्यासाठी जर पाहिलं तर 56 धावांची आवश्यकता. विक्रांत यावेळी ऑप्टमच्या बाहेरचा बॉल, व्हाईट बॉल या ठिकाणी घोषित केला जातोय. धाव संख्या जर पाहिली तर आता सुरुवात झाली आहे. 6 षटकं आणि 6 षटकांमध्ये 56 धावांचा पाठलाग करायचा आहे. विक्रांत जाधव आणि राज मांडवकर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. प्रवीण दुबे अँड कंपनी गेम स्विंगर्स. यावेळेला पुन्हा एकदा ऑप्टमच्या बाहेर बॉल. पंचांनी पुन्हा एकदा आपले हात फैलावलेत. बॉलचा अंदाज घेतला या ठिकाणी आणि जाऊ दिला बॉल विक्रांत यांनी. 2 धावा धावफलकावर लगावल्या जात आहेत. मॅच मोठी आहे. 36 चेंडूंचा हा खेळ आहे आणि त्यामध्ये 56 धावांचा पाठलाग या ठिकाणी करायचा आहे. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडानगरी लालबाग. यावेळेला बिग हिट करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला गेलाय. फटका हवेत आहे. फिल्डर पहिल्या प्रयत्नात बॉल हातातून निसटला होता, परंतु राज कंसे दुसराही प्रयत्न केला आणि मोठी विकेट आली आहे. विक्रांत आउट. भरत जाधव येतात बॅटिंग करण्यासाठी. विकेट तर या ठिकाणी पहिली आली आणि संगनायकाचीच विकेट आलेली आहे, परंतु राज मांडवकर आणि जोडीला आता भरत जाधव आलेले आहेत. परंतु या भरत जाधव यांना आपल्या टीमसाठी सही रे सही बॅटिंग करावी लागेल. निशांत तांबरे. वाह, बरं त्याने एक चांगला फटका खेळलाय कव्हरच्या क्षेत्रामध्ये, ज्यावर एक धाव मिळणार आहे. धाव संख्या 3 वर जाते. पहिली ओव्हर सुरू आहे. 6 षटकांमध्ये 56 धावांचा करायचा आहे पाठलाग. यावेळेला समोरच्या दिशेने स्ट्रोक खेळलाय भरत यांनी आणि एका धावेने धावसंख्या पुढे गेली आहे. लालबाग मधील या परिसरातील आणखीन एक लोकप्रिय खेळाडू, मॅच विनर मैदानाच्या आतमध्ये राज मांडवकर यांना आपण पाहतोय. शांत स्वभाव, परंतु बॅटिंग करायला लागल्यानंतर आक्रमक होतात असेच राज. पहिलाच बॉल पट्ट्यात घेतला आणि तिकडे 2 धावांसाठी पाठवण्याचा प्रयत्न. यस, 2 धावा त्या ठिकाणी येत आहेत. राज मांडवकरचा देखील एक वेगळा क्लास आहे. धाव संख्या 2 ने 6 धावा धावफलकावर आहेत. शफल झाले पहिले जास्त आणि ते पंचांनी एरलं आणि पहिली ओव्हर संपल्यानंतर धाव संख्या 6 पहिला मिळते.
6 धावा धावफलकावर आहेत. गोलंदाजीमध्ये बदल केला जातोय. गोलंदाजीसाठी यज्ञेश तुळसकर टीमचे कॅप्टन येत आहेत. राज मांडवकर मैदानाच्या आतमध्ये आहेत. जोडीला भरत जाधव आहेत. या दोघांना आता चांगली कामगिरी इकडे करावी लागणार आहे. 56 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि या 56 धावांचा पाठलाग कशा प्रकारे होतोय आपल्याला पाहायचा आहे. 5 ओव्हर अजूनही बाकी आहेत आणि 5 ओव्हरमध्ये 50 धावांची आवश्यकता. 10च्या सरासरीने या धावा बनवायच्या आहेत. अशक्य या मैदानात काहीच नाही. लालबाग आहे हे. यावेळेला फटका खेळलाय चांगल्या पद्धतीने. कॅच पकडण्याचा प्रयत्न जरूर होता परंतु एक धाव तिकडे मिळणार आहे. धावसंख्या 1 ने पुढे जाते. मागील मॅच अशाच प्रकारची होती परंतु जिंकली गेलेली आहे बॅटर कडून. पाहूयात या मॅच मध्ये काय होईल. इकडे ही दोन्ही बलाढ्य टीम आपल्याला पाहायला मिळत आहेत. लोवर फुल टॉस समोरच्या दिशेने खेळतायत. एक धाव तिकडे घेतली गेलेली आहे आणि धावसंख्या 1 ने पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते. 8 धावा धाव फलकावर. कोण जिंकणार या मॅचला याची सुद्धा चर्चा आहे कारण प्रत्येक टीमला तर जिंकूनच सुरुवात करायची आहे आणि असंही नाही की हारल्यानंतर सुद्धा पुन्हा एकदा आपण मॅच मध्ये येतो कारण या लीग मॅचेस आहेत. यावेळेला ऑप्शनच्या बाहेरून बॉल मिड विकेटला खेळण्याचा प्रयत्न होता. पुन्हा तेवढं टायमिंग नाही झालं यज्ञेशच्या या चेंडूवर परंतु एक धाव नाही रोखू शकले. समीकरण पुन्हा एकदा बदलत आहे. 9 धावा धाव फलकावर आहेत. ओव्हर नंबर जर पाहिलं तर या ठिकाणी सुरू आहे 2. लालबाग प्रीमियर लीगचं 5वं पर्व. ही मॅच झाल्यानंतर आपण थोडासा जेवणाचा अर्धा तासाचा ब्रेक घेणार आहोत आणि त्यानंतर पुन्हा लगेच मॅच सुरू होईल याची नोंद घ्यायची आहे. आज जास्तीत जास्त 9 किंवा 10 मॅचेस आज आपल्याला खेळवायच्या आहेत. ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल होता आणि जास्त दूरवरून खेळण्याचा प्रयत्न आणि या प्रयत्नात विकेट येते. धक्का बसतोय आणखीन एक. नारकर पाहूया कशा प्रकारची कामगिरी. राज आहेत मैदानात मध्ये अजूनही. पाहूयात कशा प्रकारची कामगिरी. 2 विकेट माघारी परतल्यात जरूर परंतु पाहूयात हाही संघ तेवढाच बलवान आहे. प्रवीण दुबे अँड कंपनी गेम स्विंगर. वेगात बॉल टाकलाय अगदी खोलवर टप्प्याचा बॉल टाकण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी पाहायला मिळाला आणि माघारी परत येईल. विकेट येते. ओंकार साळसकर यांना आपण बॅटिंगसाठी पाहतोय. पाहूया कशा प्रकारची कामगिरी या ठिकाणी करतील आणि गरज आहे टीमला या ठिकाणी. राज मांडवकर ओंकार यांच्याकडून जर का इकडे पार्टनरशिप झाली तर ही मॅच सुद्धा येऊ शकते. गेम स्विंगर या टीमचं नाव गेम स्विंगर आहे. गेमला स्विंग करावंच लागेल. या वेळेला ओंकार आले आणि पहिल्याच बॉलवर दुहेरी धाव संख्येचा फटका खेळतात आणि एक आत्मविश्वासाचा फटका इकडे पाहायला मिळतोय.
2 ओव्हरचा खेळ संपतोय. 11 धावा धावफलकावर. 56चा पाठलाग करायचा आहे. 4 ओव्हरमध्ये 45 धावा अजूनही करायच्या आहेत, परंतु राज मांडवकर आणि ओमकार साळसकर यांच्यासाठी हे काही अशक्य नाहीये. त्यांना ते प्रयत्न करावे लागतील. निशांत आंबरे यांना पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी आमंत्रित जरूर केलेलं आहे. गेमला स्विंग करायचंय, गेम स्विंगरला, परंतु समोर जर पाहिलं तर टीम तेवढीच बलाढ्य आहे. ट्रॉफीसाठी फाईट करणारे ट्रॉफी फायटर राजेंद्र शेठ लांजवळ अँड कंपनी. बिग हिट, यस, ही तर खासियत आहे या खेळाडूची. घेतला पट्ट्यात आणि बॉलला पाठवलं बाजूच्या पुलावर. GW खामकर मसाले, चौकार. 4 धावा. असेच किरण जागृत केलंय. या खेळाडूची खासियतच ती आहे. स्ट्रॉंग झोन आहे, स्क्वेअर लेग मिड विकेट. पुन्हा एकदा तेज. 2 धावांनी धावसंख्या मात्र पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा ते, परंतु यावेळेला पाहूया किती धावा त्या ठिकाणी मिळतील. 1 धाव कळवली जाते, धावसंख्या 1 ने पुढे जाते. अठरा धावा धावफलकावर आहेत. 56चा पाठलाग करायचा, परंतु या ओव्हरमध्ये राज यांनी धावा केलेल्या आहेत. ओ, हा बॉल देखील ऑफस्टंपच्या बाहेरचाच होता, परंतु त्याला पहा किती सहज गतीने ऑन साइडला वळवलंय. एकोणीस धावा धावफलकावर आहेत. पुन्हा एकदा त्याच दिशेने फटका खेळला जातोय. 2 धावांनी धावसंख्या पुन्हा पुढे जात असताना पाहायला मिळते आणि धावसंख्या 2 ने पुढे गेले. यस, या ओव्हरमध्ये धावा बनू लागलेल्या आहेत आणि त्याचं कारण आहे रंगात येऊ लागलाय. बरेच जण मात्र आवर्जून त्यांना बाहुबली सुद्धा म्हणतात. बिग हिट, वा वा, हेलिकॉप्टर बाजूच्या पुलावर. GW खामकर मसाले येतोय, चौकार. 3 ओव्हर मध्ये 25 धावा. काय गोंडस फटका खेळलाय.
अविनाश गोळे येतात बॅटिंग करण्यासाठी, परंतु स्ट्राईकवर राज मांडवकर. राज वर्सेस राज. राज कंसे. बिग हिट. ओ हो 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 हो, काय स्ट्रोक खेळलाय. अफलातून फटका. GW खामकर मसाले चौकार. लालबाग प्रीमियर लीग रंगात येऊ लागली आहे. चुरस पाहायला मिळते. राज मांडवकर ऑन फायर. 32 धावा तर झाल्या, 24 अजूनही पाहिजे. 14 चेंडूंचा खेळ बाकी आणि 24 धावांची आवश्यकता. काय मारला कदाचित. याही वेळेला त्याच पद्धतीचा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु तिकडे एक धाव मिळेल. म्हणजे एवढ्या लांब बॉल मारलाय. ज्यावेळेला ISPL असते ना, ISPL मध्ये 90 ठेवला जातो लांब मारल्यावर. माझ्या मते तो सुद्धा मिळाला असता, परंतु मीच काय, माझ्या बरोबरीने ओमकार देसाईचे खूप सारे फॅन फॉलोअर्स आहेत, ते सुद्धा नाराज असतील. बरोबर आहे ना. ओमकारचं सिलेक्शन नाही झालं म्हणून. असे कित्येक खेळाडू आहेत मुंबईचे, त्यांचंही सिलेक्शन नाराजी स्वाभाविक आहे, कारण आपण सगळे या खेळाडूंना फॉलो करतो. त्यांच्यावर देखील प्रेम आहे आणि मुंबई क्रिकेटवर देखील आपलं तेवढंच प्रेम आहे. ऑफ तुमच्या बाहेर बॉल टाकण्याचा प्रयत्न मात्र या ठिकाणी झालाय. समीकरण मात्र या ठिकाणी बदलताना पाहायला मिळत आहे. मॅच गेली आता शेवटच्या 2 ओव्हरमध्ये, ज्या ठिकाणी 12 चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता, परंतु जोपर्यंत राज मैदानात आहे काही होऊ शकतं. यज्ञेश येत आहेत. एका बाजूला जर पाहिलं तर अविनाश आहेत. मॅच संपली नाहीये. 12 बॉल 23. हो हो हो, बॅट फिरवली आहे. अकरा चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता आहे. मॅच नाही संपली आहे, प्रयत्न करावे लागतील. यज्ञेश तुळसकर युवा टॅलेंट, परंतु अविनाश गोळे त्यांच्या जोडीला समोर आहेत. यावेळेला फटका चांगला खेळलाय आणि 2 धावा मात्र इकडे येत आहेत. अजूनही 10 चेंडू आणि 21 धावांची आवश्यकता. मागील मॅच आठवा. या मैदानात काही होतं आणि अविनाश गोळे एका बाजूला पाहायला मिळत आहेत, तर दुसऱ्या बाजूला आपल्याला पाहायला मिळत आहेत राज मांडवकर. यज्ञेश तुळसकर 18 वर्ष वयामध्ये कॅप्टन म्हणून निवड झाली आहे या स्पर्धेमध्ये. असं युवा टॅलेंट लालबाग खेळत आहे आणि लालबाग पाहत आहे. लालबाग प्रीमियर लीग. या पहिला बॅकफुटला गेले. बॉलला मात्र ढकलण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी झाला. कव्हरच्या क्षेत्रात एक धाव घेतली गेली आहे. समीकरण मात्र बदलत आहे. आता 9 चेंडू आणि 20. आणि हो, ज्याची आपण सगळेच वाट पाहत होतो, स्ट्राईकवर राज मांडवकर कधी येतात, तर ते आलेत. म्हणजे दोन्ही टीम चांगल्या आहेत. दोन्ही टीम चांगल्या क्रिकेट खेळतायत. यज्ञेशही ॲज अ कॅप्टन म्हणून चांगली कामगिरी करतायत. राजेंद्र शेठ लांजवळ यांचा संघ देखील चांगली छाप सोडतोय आणि दुसऱ्या बाजूला प्रवीणजी दुबे यांची टीम देखील चांगली छाप सोडते. 9 चेंडू आणि 20 धावा. ओ हो 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 हो, या वेळेला दांडी 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 गुल. तर 22 धावा आपल्या टीमसाठी केल्या. धन्यवाद डीजे. 22 धावा आपल्या टीमला केल्यानंतर मोक्याच्या क्षणी बाद झालेत राज मांडवकर.
परंतु राजचंही कौतुक आपण करू आणि यज्ञेश तुळसकरने जो यॉर्कर टाकलाय त्याचंही कौतुक करावं लागेल, कारण शफल होणार याचा अंदाज कदाचित घेतला आणि लेग स्टंपवर जो बॉल टाकलाय तो लाजबाब होता. मॅच नाही संपली अजूनही. 8 बॉल 20, मागील मॅच 8वा. प्रयत्न करावे लागतील आणि बॅटिंगसाठी आलेत रोहित शर्मा. क्या बात आहे, रोहितला हिट करावे लागतील आता. हो, यास पहिलाच बॉल हिट केलाय रोहितने. 2 धावांसाठी हा फटका पाहायला मिळतोय. 7 चेंडू आणि 18. जर का या बॉलवर एखादा मोठा फटका आला मजा येईल मॅच मध्ये. आणि रोहितने जो पहिला हिट केलाय त्याचं टॅलेंट इकडे दाखवून दिलंय. यज्ञेश तुळसकर. 7 बॉल आणि 18 धावांची आवश्यकता. रोहित शर्मा ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल. पंच जर पाहिलं तर या ठिकाणी व्हाईट बॉल घोषित करतायत. समीकरण मात्र बदलताना पाहायला मिळत आहे. तिसऱ्या पंचांची मागणी इकडे करण्यात आलेली आहे. एक विनंती असेल, जो ब्रेक आहे अर्ध्या तासाचा जेवणाचा ब्रेक असणार आहे आणि त्या कालावधीमध्ये मैदानात कुणी खेळणार नाहीये. कमिटीच्या ह्या सूचना आहेत आणि कमिटीच्या एकदा सूचना आल्या की वेगळं सांगायची गरज इकडे लागत नाही. एवढं शिस्तबद्ध क्रिकेट इकडे पाहायला मिळतं. योग्य बॉल होता, कळवलं जात आहे. या अगोदरचा चेंडू हा योग्य होता आणि मॅच गेली आता शेवटच्या ओव्हरमध्ये. 6 चेंडू आणि 18. पाहूया, 6 मधले 3 सिक्सर मारायचे मॅच जिंकण्यासाठी. आणि बॉलिंगसाठी आमंत्रित करण्यात आले हर्ष येतात. हर्ष कोलवणकर. हा, 6 चेंडू आणि 18. मागील मॅच मध्ये किती होती? 6 बॉल मध्ये 20 पाहिजे होते, आता 18 पाहिजेत. हर्ष कोलवणकर. समोर जर पाहिलं तर अविनाश गोळे. पहिलाच बॉल स्वैर आलाय. व्हाईट बॉल. हो हो, हे लालबाग मध्ये पाहायला मिळू शकतं. आयकॉन जे आहेत त्यांचे बॅनर फोटो सह संपूर्ण इमारतीवर झळकताना आपल्याला पाहायला मिळतील. लालबागचे स्टार्स इमारतीवर झळकताना आपल्याला पाहायला मिळतील. हाही चेंडू जर पाहिलं तर स्वैर येतोय. दबाव तर दोन्ही बाजूला आहे. धावा जास्त करायचा याचा दबाव बॅटर अविनाश यांच्यावर असणार आहे, परंतु मोठा फटका नाही द्यायचा याचा दबाव बॉलरवर सुद्धा आहे. आणि त्यामुळे 6 मध्ये 16. मॅच नाही संपली आहे. गेमला स्विंग करावं लागेल या ठिकाणी बॅटर्सला, परंतु समोर ट्रॉफीसाठीची फाईट सुद्धा सुरू आहे. राजेंद्र शेठ लांजवळ अँड कंपनी. दुसऱ्या बाजूला प्रवीण दुबे अँड कंपनी आपल्याला पाहायला मिळते. प्रत्येक टीमला 3-3 मॅचेस आहेत. यावेळेला स्ट्रोक खेळलाय चांगल्या पद्धतीने. 2 धावा मात्र तिकडे मिळतील. 5 बॉल 14. जर का अशा वेळेला एखादा षटकार आला मजा येईल मॅच मध्ये. 5 चेंडू आणि 14. अविनाश गोळे. लक्ष त्यांच्याकडे. मॅच नाही संपली आहे. याही परिस्थितीत मॅचला जिंकून देण्याची क्षमता मात्र बॅटर मध्ये सुद्धा आहे. बॉलरलाही कमबॅक करावं लागेल. 5 बॉल मध्ये 14 धावांची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी. यावेळेला समोर खेळला हा बॉल. फिल्डर आहेत त्या ठिकाणी. एक धाव तर घेतली गेली. दुसरीचा प्रयत्न.
आणि नॉटआउटचा निर्णय येतो आहे. 4 बॉलमध्ये 13. रोहित शर्मा आता येत आहेत. एका रोहित शर्माने जगाला वेड लावलंय. तर टेनिस क्रिकेटमध्ये सुद्धा एक बिहारचा रोहित शर्मा नामक गोलंदाज आलाय आणि आणखीन एक रोहित शर्मा आपल्याला पाहायला मिळतो जो आज या ठिकाणी बॅटिंगसाठी आपल्याला पाहायला मिळेल. 4 मध्ये 13. लक्ष हेच असेल, षटकार किंवा चौकार. समोरच्या दिशेने तरी स्ट्रोक खेळावा लागेल, नाहीतर बाजूच्या पुलावर देखील मारावं लागेल. रोहितकडे 2 ऑप्शन आहेत. पाहूया काय होईल. समोर जर पाहिलं तर गोलंदाज म्हणून देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत हर्ष कोळवणकर. रोहित बिग हिट केलाय. रोहितने मारलेला फटका यस पुलावर गेलाय. GW खामकर मसाले चौकार. दोन बॉल बाकी आहेत. 8 धावांची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी. यावेळेला मात्र समोरच्या दिशेने स्ट्रोक खेळलाय. 1 धाव तर कंप्लीट केली आहे. बॉल थोडासा बाजूला गेलाय. हो 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 टाय झालं. टाय झाल्यावर काय सुपर ओव्हर आहे. सुपर ओव्हर आहे. 1 बॉल आणि 7 धावांची आवश्यकता. मॅच नाही संपली आहे. अविनाश गोळे जर का षटकार मारला सुपर ओव्हर इकडे पाहायला मिळणार आहे. पाहूया. चांगली मॅच शेवटच्या बॉल पर्यंत रंगलेला सामना. बिग हिट. परंतु टायमिंग तेवढं नाही झालं आणि या मॅचला जिंकलं गेलेलं आहे ट्रॉफी फायटर्स.